आमदार प्रवीण दरेकरजी सध्या आमच्यासोबत आहेत. सर, आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस वार्ड क्रमांक 25 मध्ये तुम्ही सभा घेतल्या आहेत, अनेक विषय म्हटले आहेत, काय सांगा? वार्ड क्रमांक 25चं भाग्य येणाऱ्या काळामध्ये फळणार आहे हे आज 1 जानेवारीला दिसून आलं आहे. कारण आमचे केंद्रीय मंत्री पियुषभाई गोयल यांनी नव्या वर्षात मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ उत्तर मुंबईतला 25 प्रभागातून केला आहे. त्याच्यामुळं निशाताई परुळेकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या नववर्षाचा पहिला दिवस आहे असं मी मानतो. मी नववर्षानिमित्त सर्व प्रभागातील आणि मुंबईतील लोकांना शुभेच्छा देतो आणि मी जाणूपाडा ठाकूर विलेजच्या लोकांचे आभार मानतो की आज वर्षाच्या पहिल्या दिवशी आमच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावरून निशा परुळेकर यांचा विजय निश्चित झाला आहे 25 वार्डातनं आणि आमच्या 26च्या प्रीतम पंडागळे याही प्रचंड मतांनी त्या ठिकाणी निवडून येतील आणि दोन्ही नगरसेवक महानगरपालिकेवर जातील. काँग्रेसचे सहयोगी दल वंचितने 16 ठिकाणी उमेदवार दिले नाही आहे, त्याचा फायदा कोणाला होणार काय म्हणतं? त्याचा फायदा त्या ठिकाणी आम्हालाच होणार आहे. त्यामुळं वंचित महाविकास आघाडी राहणार आहे की त्यांच्या हातात काहीच मतदान होणार नाही. कारण लोकांनाच मुंबईचा विकास दिसतोय. मुंबई जी बदलते त्यामध्ये केंद्रीय पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदी साहेबांचा हात आहे. आमचे पियुषभाई गोयलचं त्यामागे आशीर्वाद आहे, समर्थन आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ मुंबईकर आहेत या भावनेनं त्या ठिकाणी मुंबईच्या विकासावर लक्ष केंद्रित करतायत. मोनोरेल, मेट्रो रेल, कोस्टल रोड, अटल सेतू, भुयारी मार्ग, मुंबई बदलते आणि अशा वेळेला मुंबईकरांना नजरेसमोर दिसते की अरे मुंबईचा आता चेंज ओव्हर होतोय, मुंबई आज झपाट्यानं बदलते. अशा वेळेला मुंबईकर कोणाच्या मागे राहणार? देवाभाऊंच्या मागे मुंबई उभी राहील, नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे मोदी उभी राहील आणि महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा 100% त्या ठिकाणी फडकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनराव गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.